हाय, हॅलो, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर 6:30 वाजले होते आणि कोंबडींच्या पिल्लांचा चिवची आवाज यायला लागला होता. सूर्यदेवानी दर्शन दिले, दार काढलं तर पिल्लांचा आवाज यायला लागला. तर बघितलं तर काय, कोंबडीने माझ्या पिल्लं काढली होती. तर ही आहे तिसरी कोंबडी. तर पहिल्या 2 कोंबड्या, त्यानंतर ही तिसरी कोंबडी जी बसवली होती. तर ह्या कोंबड्यांना बसवल्यानंतर 21 दिवसानंतर ह्या पिल्लं काढत असतात. तर ही 5 अंडी अजून बाकी होती. तर 5 पिल्ले तिने काढली होती. त्यामध्ये होती 4 काळी आणि एक होतं थोडंसं ग्रे कलरमध्ये. तर घरबसल्या हा व्यवसाय छोटासा माझा चालतो. तर सीझन वाईज मुर्गे जे असतात ते विकले जातात. तर वजनानुसार 100 आपलं 1000, 700, 500 असं आपण विकतो. तर घरी बसून हा छोटासा उद्योग मी चालवते. तर ह्याच्यातूनही बरीचशी इन्कम मला मिळते. तर कुठेही घराबाहेर न जाता आपण घरातही राहून असे छोटे छोटेसे उद्योग करून आपली स्वतःसाठी छोटीशी इन्कम जनरेट करू शकतो. तर मीही छोट्या छोट्या अशा गोष्टीतून स्वतःसाठी थोडीशी इन्कम मिळवण्याचा प्रयत्न करते. तर ही पिल्लं मस्त अशी कोंबडींना त्यांना चारवत होती. आईची माया ही कशी असते, ही जगावेगळी असते, ही सांगण्याची काही गरज नाही. तर तीही आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी खूपच ओरडत होती. तर त्यानंतर सुरुवात केली स्वयंपाकाला. तर 7 फेरे 7 वचन. त्यानंतर हा 7 वाट्या असलेला आपला तिखटा मिठाचा डब्बा, ह्यातच आपलं आयुष्य असतं. तर ह्याच्या बाहेरही जाऊन आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर अतोनात प्रयत्न करावे लागतात, खूप कष्ट घ्यावे लागतात. तर दुष्काळात 13वा महिना जसं म्हणतात तसं माझंही घडलं. कारण मध्येच ट्रायपॉड तुटला आणि तुटल्यामुळं आता कोणत्याही अँगलने शूट घेता येत नव्हता. तरीही आपण थांबायचं नाही या विचाराने आज ना एकाच ठिकाणी मोबाईल ठेवून पूर्ण ह्याचा शूट घेतला. जर जमेल तेवढं हातामध्ये मोबाईल धरून शूट घेण्याचा प्रयत्न केला. तर ट्रायपॉड चांगलाच होता, पण थोडंसं त्याला वाकवलं असल्यामुळं त्याला थोडंसं क्रॅश आला आणि ते वरची जी रिंग लाईट असते तीच तुटली. तर मुलीच्या आज शर्वरीची फरमाईश होती की आज तिला चपाती आणि टमाटरची चटणी खायची होती. तर तिने सांगितलं की मम्मी आज डब्याला टमाटरची चटणी आणि चपाती दे. तर तिच्याच डब्याची तयारी मी करत होते. तर आज असा हा शर्वरीच्या फरमाईशवर बनवला स्वयंपाक. त्यानंतर ठेवला होता थोडासा भात. आणि आज घरच्या शेतीमध्ये फवारणीसाठी जायचं होतं, म्हणून थोडंसं लवकर काम आवरलं. कारण उन्हामध्ये फवारणी केल्यानंतर औषधाचं ती थोडंसं मिरचीसारखी आग होत असते. तर त्यामुळे शरूचे पप्पा गडबड करायला लागले. तरीही मुलींचं होतच नाही. आणि ती मध्ये काहीतरी म्हणतच असते, मागतच असते. तर सकाळची त्यांची सवय की चहा बिस्किटच पाहिजे. तर कधी आठवण आली की फारच हट्ट करायला लागतात, मग त्यांना घेऊन द्यावंच लागतं. तेव्हा तिला सांगितलं की पर्समध्ये पैसे होते, ते 10-20 रुपये ते घेऊन जा आणि घेऊन ये. या अगोदर ती कधीही दुकानावर जायची नाही, पण जसं तिला समजते तसं ती धट्ट होते आता. आणि दुकानावरती जाते, स्वतः तिची जे वस्तू तिला पाहिजे ती घेऊन येते दुकानावरून. तर हळूहळू मला वाटायचं की ही किती घाबरते, कशी करेल, पण ती तिच्यामधला बदल पाहून मला आनंदही तेवढाच होतोय. तर आज संपलं होतं गव्हाचं पीठ. आता चपाती तर तिला खायची, तर काय करायचं. तर त्यासाठी तिला सांगितलं की माईकडून थोडंसं पीठ घेऊन ये. तर तिने माईकडून थोडंसं गव्हाचं पीठ आणलं आणि तिच्यासाठी बनवल्या चपात्या. तर आज चपात्याचा वगैरे काही शूट घेता आला नाही. तर तुम्हाला अगोदरच सांगितलं की माझा ट्रायपॉड तुटला आहे. तर आता त्याला जुगाड करण्यामध्ये थोडासा वेळ लागेल आणि शेताची घरची कामं ह्यामध्ये थोडंसं वेळ जातो आहे. तर त्याला दुरुस्त करायला थोडंसं वेळ मिळत नाही. तरीही लवकरात लवकर प्रयत्न करेल की त्याला मी थोडंसं काहीतरी जुगाड करून वापर करता येईल. तर असं स्वयंपाक बनवायलाही तेवढाच वेळ लागतो. घरची कामं, त्यानंतर बाहेरची कामं, या सर्वातून वेळ स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी सुद्धा काढायचा असतो. तर तो मी प्रयत्न करते. तर ही बघा बनवली टमाटरची चटणी. तर असं होतं मस्त असा मसाल्यांचा त्याचा मस्त असा सुवास यायला लागला होता. आणि चपातीसोबत म्हणल्यानंतर तर खूपच छान लागते. तर ह्याचा काही तेवढासा शूट घेता आला नाही, थोडाफार तुम्हाला सांगितला. तर टमाटरची चटणी तर तयार होती, त्यासोबत भातही तयार होता. टाकायच्या राहिल्या होत्या चपात्या, तर त्याही मी टाकून घेतल्या आणि स्वयंपाक पूर्ण कंप्लीट झाला.
अशा ह्या आमच्या इशूबाई झोपी गेल्या. आता तिला आंघोळ वगैरे घातली आणि थोडंसं झोपवलं, कारण ती झोपवली तरच शेताला जाऊ देणार. तर झोपली आणि लगेच उठली. तर असं एक जुगाड केला की तिचा जो पापा आहे तोच तिच्या हाताखाली ठेवला, कारण इंडियन्स मम्मी आपण खूप हुशार असतो. तर तिला ते ठेवल्यानंतर असं वाटलं की तिला मम्मी जवळ आहे म्हणून ती शांत झोपी गेली. नाहीतर 2-2 मिनटाला आवाज द्यायला लागली होती की मम्मी मम्मी. तर असं करण्यामध्ये मला 12 वाजून गेले आणि 12 वाजून 20 मिनटं झाले होते. तर ह्या पूर्ण गोंधळामध्ये आणि तिला झोपवण्यामध्ये एवढा वेळ गेला. तर आता ऊन तर झालं होतं, पण फवारणी तर करायची, काही पर्याय नाही. तर असं होतं घरातलं काम. त्यानंतर थोडीशी राहिली होती भांडी. आता हे तसंच राहू द्यायचं आणि शेताकडे जाऊन आपलं पहिलं काम आवरून घ्यायचं. शेती करणं काही साधी गोष्ट नाही आहे. खूप अतोनात कष्ट करावे लागतात. चिखल, पाणी, ऊन असं कोणतंही आपल्याला म्हणता येत नाही. जेव्हा आपण ते करतो तेव्हाच त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. जसं की व्हिडिओ बनवायलासुद्धा एवढा मेहनत लागते की दुसऱ्यांचे जेव्हा बघतो तेव्हा वाटतं की किती छान दिसतं, पण ते बनवून एडिट करायला खूप वेळ लागतो. तर हे 1 महिन्या अगोदरचं आमचं सोयाबीन आहे आणि आत्ताचंही सोयाबीन आहे. जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा कसं होतं आणि आत्ता पावसानंतर कसं आहे बघा. तरीही थोडंसं पातळ झालं आहे, कुठं आलेत कुठं नाही. तर उन्हामुळे कोमेजून गेले होते ते काही झाडं, तर तरीही खूप छान आले. तर हे शरूचे पप्पा करत होते फवारणी. तर त्यांना मदत करण्यासाठी, कारण त्या डब्बा खूप जड असतो पाठीवरती घेऊन जाण्यासाठी आणि त्यामध्ये 2 मोठ्या घागरीने पाणी, 2 घागरी बसतं आणि औषध. ते 20-25 किलोचा तो डब्बा असतो आणि हे असं आहे शेतामध्ये चिखल. तेवढ्या चिखलामध्ये फवारणी करावी लागते. तर हे साधं नाही आहे. तर एवढ्या अशा कष्टातून प्रयत्नातून आम्ही आमचा संसाराचा गाडा चालवतो आहे. त्याचबरोबर मी स्वतःच्या स्वप्नासाठी अभ्यासही करते. तर अभ्यासाचे व्हिडिओ मी जेवढे जास्त शूट करत नाही आहे, कारण अभ्यास डेडिकेशनने करावा, शूटमध्ये वेळ जाऊ नये म्हणून. तरीही मी प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि फवारणी करून आम्ही आल्यानंतर अशा ह्या माझ्या चिमुकल्या खेळत होत्या. तर त्यांना सांभाळण्यासाठी त्यांची आजी घरी होती, तर ते त्यांना पाहत होते आणि आम्ही शेतीची कामं आवरून घेतली. असं ना कोणाच्या सपोर्टने आपलं आयुष्य हे पुढं जात असतं आणि अडचणीवर मात करून आपण एखादी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अडचणी ही या आयुष्याचा एक भाग आहेत, पूर्ण आयुष्य नाही आहे. त्यामुळे अडचणींना न घाबरता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून यश मिळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.